जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नगर परिषद अचलपूर हद्दीतील गांधी पूल परिसरात सुरू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रथम मजल्याच्या बांधकामात गंभीर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे। सुमारे 78,18,304 रुपये खर्चाच्या या कामात बांधकाम पूर्ण न होताच संबंधित कंत्राटदारास 1 ते 4 असे सलग आरे बिल्स अदा करण्यात आल्याने लाखोंचा घोटाळा झाल्याची चर्चा शहरात आहे। माहितीनुसार कंत्राटदाराने हे काम अंदाजपत्रकापेक्षा 29.787% कमी दराने स्वीकारले होते। मात्र प्रत्यक्ष पाहणीत अनेक महत्त्वाचे आयटम अपूर्ण असल्याचे दिसून येत असून तरीही मोजमाप पुस्तिकेत चुकीच्या नोंदी करून बिले काढल्याचा आरोप स्थानिक नागरिक व युवक संघटनांनी केला आहे। या प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे 27 डिसेंबर 2025 रोजी काम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचे सांगितले जाते। प्रत्यक्षात मात्र बांधकाम अद्याप अपूर्ण व दर्जाहीन असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे। निकृष्ट साहित्य वापरून शासन निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे। अपूर्ण कामाला पूर्ण दाखवून लाखो रुपयांची उचल झाली आहे। यामागे अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत आहे का, असा सवाल युवा सेना शहर प्रमुख लकी महाराज चौबे यांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व अदा रक्कम वसूल करावी अशी मागणी होत आहे। चौकशी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असते याकडे अचलपूरकरांचे लक्ष लागले आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।